श्रावणबाळ म्हणून ओळखले जाणारे आमदार माऊली आबा कटके आणि त्यांचे सहकारी समीर आबा भाडळे यांनी वाघोलीतील भाविकांसाठी एक विशेष भेट दिली आहे। त्यांनी श्रावणी सोमवार निमित्त 3000 भाविकांना मोफत उज्जैन यात्रेचे आयोजन केले आहे। जे भाविकांनी पहिल्यांदाच नोंदणी केली आहे त्यांना या यात्रेत महाकालेश्वराचे दर्शन घडणार आहे। या उपक्रमामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। पुणे शहराच्या जवळ असलेल्या वाघोली या ठिकाणी एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सीझन 24 बँकेट हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या संवाद मेळाव्याचे सूत्रसंचालन समीर आबा भाडळे यांनी केले। या मेळाव्यात शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार माऊली आबा कटके आणि त्यांचे सहकारी समीर भाडळे यांना वाघोलीतील 500 महिलांनी राखी बांधून नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरे केले। तुमची यात्रा कधी उज्जैनची कारण तुम्ही आम्हाला शब्द दिलाय, आपला आमदार झाल्यामुळे आपला माणूस तुम्ही शब्द पाळला पाहिजे ना। मला 100% मी पाळणार आणि तुम्हाला श्रावण महिन्यातच नेणार, हा माझा शब्द पाळणारे मी कार्यकर्ता आहे। मी वडिलांना बोललो, आईला बोललो की मी लोकांना शब्द दिला की मला लोकांना महाकाल दाखवायचं आहे। मागच्या 2 आठवड्यापूर्वी मागच्या 1.5 महिन्यापूर्वी मी आबाला बोललो की आबा मला ट्रेन काढायची, मला पुढे चालवली। म्हटलं आपलं नेहमी प्रथम महाकालला जायचं लागेल। मग आले म्हणलं ठीक आहे, आपण आता जे ठरल्याप्रमाणे, कारण आबाई महाकाल दाखवलाय, लोकांना शब्द दिलेला आहे, काही लोक आपले गेले नाही, प्रोटोकॉलनी शब्द पाळायला लागेल आपल्याला, तर आबांना ठीक आहे कर तयारी। परंतु बदललेला तालुका, नवीन आलेली पिढी आणि हे आपल्या परिसरामध्ये होत असलेला विकास, मग त्याच्यामध्ये मोठे मोठे गृह प्रकल्प असतील, मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था असतील, मोठ्या मोठ्या खाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, गोडाऊन आहेत, ट्रॅफिकची समस्या, पाणी, कचरा, लाईट, रस्ते, येणाऱ्या काळामध्ये मुलांच्या आरोग्याचा विषय, हे सगळं जर पाहिलं तर हे कुठेतरी आपल्याला सतावत होतं किंवा डोळ्यासमोर आपल्या प्रश्नचिन्ह निर्माण होतं। हे सोडवणार कोण, आमच्याकडे पाहणार कोण, का हे आयुष्य असंच इथून पुढे चालू राहणार, का त्यात काही बदल होणार, आणि बदल जर झाला तर तो कसा होणार? कारण प्लॉटिंग मध्ये लोक राहायला येत आहेत, वाघोली चारी बाजूने वाढते, रोज तक्रारी आपण करतोय, पण प्रश्न जिथल्या तिथं आहे तिथंच आहे। परंतु एक मनामध्ये कुठेतरी विश्वास होता की हे गावे, वाघोली गावे, या वाघोलीचा भूमिपुत्र, आपल्या गावातील एक सदस्य, आपला मुलगा, आपला भाऊ, आणि इथले असलेले प्रश्न सोडवण्यासाठी आपण कुठेतरी बाहेर पडलं पाहिजे, जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे। मग त्यामध्ये कोरोनामध्ये केलेलं काम असेल, दिवाळी पहाट जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण दिलेला आशीर्वाद असेल, ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण दिलेली संधी असेल, मग 92-93 वडिलांच्या नंतर त्या टायमाला सरपंच, त्याच्यानंतर 2002 ला पुन्हा सरपंच, जिल्हा परिषदचा आलेला अपयश, जिल्हा परिषदला पराभव झाला, त्याच्यानंतर मला वाटलं चला तालमीतून आल्यानंतर निवडून देतील, पण 2007 ला मी पण ग्रामपंचायतला पडलो, 2002 ला पुन्हा आईला जिल्हा परिषदला उभं केलं, तिथेही पराभव झाला। असं कुठंतरी त्या टायमाला वाटलं की आपल्या मागे समाजची विश्वासार्हता नाही, आपण कुठेतरी कमी पडतोय, आपल्यात काहीतरी कमी असेल की जे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा आपली कामं करण्यासाठी, आपला विश्वास कमवण्यासाठी कुठंतरी आम्ही त्या ठिकाणी कमी पडतोय। आम्ही कधीही मायबाप जनतेला कधी त्या ठिकाणी दोष दिला नाही। आपल्यात काय कमतरता आहे, ती कमतरता त्या ठिकाणी कमी करत, नागरिकांची संवाद साधत, खरं तर 3-3 वेळा अपयश आल्यानंतर असं वाटलं होतं एक टायमाला की राजकारणापासून लांब जाऊ आपण, या समाजकार्यापासून लांब जाऊ, कारण की ते म्हणतात ना, आपण खरं घराच्या बाहेर पडतपर्यंत खोटं गावभर हिंडून आलेलं असतं, तशी त्या टायमाला राजकारणाची परिस्थिती होती। ध्येय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या वाघोली गावचा विकास कुठल्याच प्रकारे त्या ठिकाणी होत नव्हता। इकडे 200 मत आहे, सिमेंटचा रस्ता कर, तिकडचे 100 मत आहेत, कुठंतरी नळदिरा नळाला एक हांडा कधी पाणी येत नव्हतं। परंतु ही सगळी परिस्थिती पाहिलं तर या गावच्या बाहेर आपण पडणं त्या ठिकाणी गरजेचं होतं, आणि या गावाला प्रतिनिधित्व मिळणं गरजेचं होतं, आणि ही नस आणि ही खऱ्या अर्थानं याची जाणीव माझ्या सर्वसामान्य मायबाप जनतेला या ठिकाणी झाली। आणि महायुती सरकारच्या माध्यमातून उमेदवारी मिळाल्यानंतर जो काही विश्वास होता की माझं गाव माझ्या मांडीमागे ठामपणे उभं राहणार,
आणि ते मतदानातून दिसलं आणि जवळपास झालेल्या मतदानामध्ये 80% मतदान हे मायबाप जनतेने या ठिकाणी दिलं. प्रतिनिधी कल्याण साबळे, NTV न्यूज मराठी, पुणे.